सोलापूर शहरातील तब्बल 118 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या B2 भोगवटा अर्थात फ्री होल्डच्या निर्णयाला अखेर मान्यता मिळाली आणि हजारो कुटुंबांच्या मालकी हक्काचा मार्ग मोकळा झाला. मात्र हा ऐतिहासिक निर्णय होताच आता सोलापूरच्या राजकारणात श्रेयवादाची नवी लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. या निर्णयानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जल्लोष साजरा करत हा त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याचा दावा केला. दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या निर्णयामागे आमच्या प्रयत्नांचे मोठे योगदान असून त्यालाच यश मिळाल्याचा दावा केला आहे. आत्ताच चंद्रकांत बावनकुळेजींनी मला आणि शिंदे साहेबांना फोन केला आणि अभिनंदन केलं की आम्ही जो B1 B2 चा विषय फॉलोअप केलेला तो विषय त्यांनी मार्गी लागला आहे आणि मोठा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्यांच्या उपस्थित, कारण का ह्या B1 B2 चा पाठपुरावा मी अनेक वर्षापासून करत आहोत आणि तो निर्णय त्यांनी आता सोलापूरच्या हितासाठी दिला. तर त्यांचा स्वतः बावनकुळेजींचा फोन आला होता मला आणि शिंदे साहेबांना की तुमच्या पाठपुराव्याला यश मिळालं. त्यामुळे आता प्रश्न केवळ B2 भोगवट्याचा राहिलेला नाही, तर या ऐतिहासिक निर्णयाचे राजकीय श्रेय कोणाला मिळणार यावर चर्चा रंगू लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. एकीकडे नागरिकांना अखेर मालकी हक्काचा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे या निर्णयावरून श्रेयासाठी राजकीय दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात या मुद्द्यावर आणखी आरोप प्रत्यारोप रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.